सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्याचं नाव उंचावण्यासाठी, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जमलो आहे. यावेळी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करूया. त्याची उपस्थिती, त्याची कृपा, त्याची दया मागण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्या चरणाजवळ जाऊन त्याच्यापासून त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य मागूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बापा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार आणि आभार मानतो. प्रभू, तू महान परमेश्वर आहेस, तू अनन्य परमेश्वर आहेस, तू सरकारने कोणी नाही. आज तुझ्या चरणाजवळ येत असताना आम्ही तुझ्या चरणाजवळ हीच प्रार्थना विनंती करतो, तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये पुरव. हे परमेश्वर, जे जे आम्ही सर्वजण या प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहोत, आम्हाला तुझ्या कृपेचा, दयेचा अनुग्रह दे, तुझ्या आत्म्याचा अनुग्रह दे. हे परमेश्वर, सर्व बंधनं आमच्या जीवनातून तू दूर कर आणि तुझ्या पवित्र उपासनेसाठी, तुझ्या आराधनेसाठी, तुझा गौरव करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला स्वतंत्रतेचा अनुभव दे. तुझं वचन सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आणि प्रभू येशू, मार्ग, सत्य आणि जीवन तूच आहेस. तू आज आमच्या जीवनामध्ये यावास, आम्हाला स्वतंत्र करावंस आणि तुझ्या सेवेकरता, तुझं नाव उंचावण्याकरता, तुझं गौरव करण्याकरता आशीर्वादित करावंस ही प्रार्थना करतो. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ हीच प्रार्थना विनंती करतो. तुझ्या गौरवामध्ये आमचं जीवन परिवर्तित कर. तुझ्या अभिषेकानं, सामर्थ्यानं, सानिध्यानं आम्हाला तू भर. येणारी वचनं तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तू पुरव आणि तुझं गौरव तू घडव. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक प्रभू, याच्याच प्रिय आणि गोड नाम ही प्रार्थना तुला सादर केली म्हणून तो ऐक माझ्या राजा. आमेन. आजच्या म्हणण्याकरता जो शास्त्रपाठ आम्ही ऐकणार आहोत, संत लूकास शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 26 ते 39 पर्यंतची वचने. प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, तुझं येणारं वचन तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तू पुरवावस. हे माझ्या राज्यात हे वचन ऐकत असताना प्रत्येकाच्या जीवनाला तुझ्या कृपेने आणि दयेने तू भरावस. तुझा अभिषेक, तुझा अनुग्रह पुरवावास आणि परमेश्वर बापा, त्या वचनांच्या द्वारे आमच्या प्रत्येकाचं जीवन बदलून आशीर्वादित करावंस हीच विनंती करतो. परमेश्वर बापा, ते वचन आमच्या जीवनामध्ये येत असताना सैतानाची सर्व अडखळणं, जगिक सर्व अडखळणं, आमच्या मनाचे सर्व विचार तू दूर कर. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आज आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक प्रभू, याच्याच प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक माझा राजा. आमेन. देवाच्या वचनाकडे जेव्हा आज आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा लक्ष लावण्याचा प्रयत्न करत आहोत, गर्सेकराच्या देशातील भूतग्रस्त हा तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या ओळखीचा असा शास्त्र भाग आहे. आम्ही कदाचित तो अनेक वेळा ऐकलेला आहे, आम्हाला तो माहिती आहे आणि कदाचित त्याच्याबद्दल आम्ही अनेकदा संदेश देखील ऐकलेले आहेत. तरी देखील आज जेव्हा हा संदेश किंवा जो शास्त्रपाठ आम्ही शिकणार आहोत, जो विषय आज आमच्या जीवनामध्ये आम्ही अभ्यासणार आहोत, तो विषय आहे खरं स्वातंत्र्य. खरं स्वातंत्र्य. आणि या भूतग्रस्ताच्या जीवनातून आम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. लूकास शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 22 पासून जर आम्ही 25 पर्यंत वाचण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त वादळ शांत करत आहे आणि शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणत आहे की असा कोण मनुष्य आहे, हा आहे तरी कोण की वारा आणि पाणी हे देखील याचं ऐकतात. शिष्य आश्चर्य करत आहेत आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगतं, गालिलाच्या समोरील गर्सेकराच्या देशास येऊन पोहोचला. ते गालिलाच्या समोरचे दुसऱ्या देशातले लोक आहेत आणि ते जे लोक आहेत ते स्पिरिच्युअली देखील गालिली लोकांच्या विरुद्ध असे लोक आहेत. म्हणजेच येशू ख्रिस्त या ठिकाणी अविश्वासणाऱ्या किंवा जे परकी आहेत त्यांच्या देशामध्ये तो आता या ठिकाणी येत आहे, आलेला आहे. मत्तय, मार्क आणि लूक याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत असताना मत्तयामध्ये 2 भूतग्रस्त म्हटलेला आहे, मार्क आणि लूक मात्र एकच भूतग्रस्त असं सांगत आहेत. काही ठिकाणी गदरेकर असं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी गर्सेकर असं म्हटलेलं आहे.
परंतु प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या गर्सेकाराच्या देशामध्ये येत आहे, किनाऱ्याला तो लागलेला आहे आणि जमिनीवर जेव्हा तो उतरतो, तेव्हा उतरल्या जर कोण प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला असेल तर तो म्हणजे हा भूते लागलेला इसम. आणि या इसमाच्या जीवनाकडे जर मी बघितलं तर त्याचं काही खास वर्णन करण्यात आलेलं आहे. ते वर्णन असं आहे की एक इसम त्याला भेटला, त्याला भूते लागली होती, एक नव्हे अनेक. बहुत काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरात राहत असे. त्या माणसाच्या कडे जर मी बघण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत विचित्र भयानक अवस्थेमध्ये त्याचं जीवन त्या ठिकाणी आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला, तो समोर आला आणि तो येशूला पाहून ओरडून आणि त्याच्या पाया पडून मोठ्यानं म्हणाला. काय म्हणाला? हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. बघा, शिष्य नावेमध्ये असताना त्यांच्या शेजारी असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल विचार करून म्हणतात की असा कसा मनुष्य आहे की वारा आणि समुद्र पण त्याचं ऐकतात, आणि हा मात्र त्याच्यामध्ये असणारा जो दुष्ट आत्मा आहे किंवा त्याच्यामध्ये असणारी जी भूत आहेत, डिमन्स ज्याला म्हटलेलं इंग्लिशमध्ये, ते मात्र काय म्हणत आहेत? येशूला ओळखत आहेत आणि ते काय म्हणत आहेत? येशू परात्पर देवाच्या पुत्रा. म्हणजे त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख माहिती आहे. आणि तो काय विनंती करताय? मला पीडा देऊ नको. का? कारण प्रभू येशू ख्रिस्तानं अशुद्ध आत्म्याला धमकावलेलं होतं की त्या मनुष्यातून निघ. जेव्हा ती आज्ञा ऐकली तेव्हा तो अशुद्ध आत्म्याने ग्रस्त मनुष्य आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असणारे अशुद्ध आत्मे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडून म्हणत आहेत, येशू परात्पर देवाच्या पुत्रा, मला पीडा देऊ नको. प्रभू येशू ख्रिस्ताची या ठिकाणी त्या दुष्ट आत्म्यांवरची सत्ता आम्हाला समजत आहे. त्याची केवळ निसर्गावर सत्ता होती असं नव्हे, केवळ वारा आणि समुद्र त्याचं ऐकत होते असं नव्हे, तर त्याची आता या ठिकाणी त्या अशुद्ध आत्म्यांवर देखील काय आहे? सत्ता आहे. आणि तो उतरल्या त्या व्यक्तीकडे बघत आहे, कळवळ्यानं भरलेला आहे आणि आज्ञा देत आहे, अशुद्ध आत्म्यांना याच्यातून निघा. कधी कधी जेव्हा या पवित्र शास्त्राच्या या अध्यायाकडे मी बघण्याचा प्रयत्न करतो, मला कधी कधी असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताची ती जी ट्रिप होती, प्रभू येशू ख्रिस्ताचे ते जे गर्सेकाराच्या प्रदेशात जाणं होतं, कदाचित केवळ या एका माणसाच्या जीवनासाठी असेल. कारण पुढे जर मी शास्त्रपाठ वाचला तर आम्हाला माहिती आहे की त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्यातून निघून जा. परंतु कदाचित प्रभू येशूची इच्छा होती की या माणसाचं जीवन वाचवावं, कारण त्याची अवस्था अत्यंत भयानक आहे. भयानक अवस्थेत आहे तो कबरांमध्ये राहत आहे, घरामध्ये राहत नाही आहे. आणि काय झालेलं आहे? अंगावरती त्याच्या कपडे नाही आहेत, त्याच्या अंगावरती कपडे नाही आहेत. मत्तईमध्ये आणि मार्कामध्ये जर आम्ही बघितलं तर असं म्हटलेलं आहे की तो आपल्याला दगडाने ठेचून घेत होता. त्याला साखळदंडाने जरी बांधलं तरी तो ती साखळदंड तोडत होता. एका वेगळ्याच प्रकारचं त्याचं जीवन होतं. बघा, त्याने त्याला पुष्कळ वेळा धरले होते. कुणी? त्या अशुद्ध आत्म्यानं. आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असता तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारतो तुझं नाव काय, तेव्हा तो म्हणतो माझं नाव सैन्य, कारण त्याचमध्ये पुष्कळ भूते शिरलेली आहेत. त्या माणसाच्या जीवनाचा जरा जर विचार करण्याचा प्रयत्न केला, ही वॉज क्वाइट मिझरेबल. तो अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. कुटुंबातून तो कधीच बाहेर आलेला आहे, समाजातून देखील तो बाहेर पडलेला आहे. प्रयत्न केले गेले त्याला बांधण्याचे, प्रयत्न केले गेले त्याला आटोक्यात आणण्याचे, प्रयत्न केले गेले त्याला साखळदंडामध्ये ठेवण्याचे, पण सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत.
आणि आता तो माणसांमध्ये राहत नाहीये, कबरांमध्ये राहत आहे. अंगावरती त्याच्या कपडे नाही आहे, त्याला शुद्ध नाही आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो स्वतःची ओळख विसरलेला आहे. आणि जेव्हा त्याला नाव विचारलं तेव्हा तो त्याचं नाव काय सांगत आहे? सैन्य. तो स्वतःची ओळख विसरून गेलेला आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सर्व काही संभाषण होत आहे, ते सर्व संभाषण त्या माणसामध्ये असणाऱ्या त्या दुष्ट आत्म्यांबरोबर होत आहे. तो माणूस तिथे कुठंच नाहीये. जणू काय तो पूर्णपणे त्या दुष्ट आत्म्याच्या अधीन झालेला आहे. स्वतःच सगळी ओळख, आयडेंटिटी, सगळं काय तो विसरून गेलेला आहे. नाव विचारलं, नाव काय? सैन्य. का? कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूत शिरलेली होती. आणि असा हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, या परक्या लोकांच्या देशामध्ये येत आहे. आणि उतरल्या त्याच्या समोर जेव्हा हा मनुष्य येत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा देत आहे त्या अशुद्ध आत्म्यांना, याच्यातून निघा. आणि वचन सांगतं काय? की ते दुष्ट आत्मे येशूच्या समोर येऊन पाया पडून म्हणत आहे, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? पीडा देऊ नको. आज आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूया की तो भूतग्रस्त जो आहे, तो भूतग्रस्त नेमकं कोणाला दाखवत आहे, नेमकं ते कोण आहेत? आज अशा प्रकारचे कोणी भूतग्रस्त आहेत का? आणि त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा काय संदेश आहे? या माणसाच्याकडे जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात येईल की आज देखील समाजामध्ये आमच्या आजूबाजूला अशा प्रकारची अनेक माणसं आहेत, ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मे काम करत आहेत. एक नव्हे, अनेक दुष्ट आत्मे. आणि त्या दुष्ट आत्म्यांनी ज्यांचा ताबा घेतलेला आहे, अशी ही माणसं स्वतःची ओळख कदाचित विसरलेली आहेत. समाज, कुटुंब, आपलं स्वतःचं जीवन यांच्यापासून जणू काय त्यांची फारकत झालेली आहे. आणि जणू काय ते प्रत्येक जे काही काम करत आहेत, स्वतःला त्रास देणार, कुटुंबाला त्रास देणार किंवा समाजाला त्रास देणारच काम त्यांच्या जीवनातून सुरू आहे. अशा अनेक प्रकारची माणसं आमच्या आजूबाजूला आम्हाला समजून येतील, दिसून येतील. त्या माणसाच्याकडे जर आम्ही बघितलं तर काय म्हटलेलं आहे की तो बहुत काळपर्यंत वस्त्र म्हणून नेसलेला नव्हता, नग्नतेमध्ये होता. नग्नता हे पापाचं प्रतीक आहे. नग्नता हे सत्सत विवेक मेल्याचं प्रतीक आहे. नग्नता हे त्याच्यामध्ये असणारी जी डिग्निटी, त्याच्यामध्ये असणारं जे देवाचं गौरव, ते गमावण्याचं प्रतीक आहे. आणि असं होऊन बराच वेळ झालेला होता. म्हणजे आता त्याचा सत्सत विवेक त्याला टोचणी देखील देत नव्हता. आज अशी अनेक माणसं आहेत जी कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाच्या, पापाच्या, अशुद्धतेच्या, वाईट गोष्टींच्या, वाईट सवयींच्या अधीन आहेत. आणि आता त्यांचा सत्सत विवेक त्यांना टोचणीच देत नाहीये. म्हणजे त्यांना मी काहीतरी चुकीचं करतोय किंवा मी काहीतरी चुकीचं करत आहे याची जाणीवच नाहीये. तो बऱ्याच काळपर्यंत नग्न आहे. सत्सत विवेक नाही आहे, टोचणी नाही आहे, स्वतःची लाज नाही वाटत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे? त्याला भूत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन, वेगवेगळ्या प्रकारचे वाईट सवयी आणि खरोखरचे दुष्ट आत्मे. मग ते व्यसनाचा असेल, व्यभिचाराचा असेल, दारूचा असेल किंवा चुकीच्या गोष्टीमध्ये कदाचित जुवा असेल, कदाचित मटका खेळणं असेल, कदाचित आणखीन काही असेल. वेगवेगळ्या प्रकारचे दुष्ट आत्मे. कदाचित पैसा कमवण्याचा मोह असेल, कदाचित पॉलिटिक्स असेल, कदाचित राजकारण असेल, कदाचित सत्तेसाठी सगळं काही करणं असेल. हे सगळं सुरू आहे. हे सगळे दुष्ट आत्मे काम करत आहेत, आज पण काम करत आहेत. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की तो घरात न राहता कबरात राहत होता. कबरा म्हणजे यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून अशुद्ध ठिकाण.
म्हणजे त्याचं राहणं घरामध्ये कमी आणि अशुद्ध ठिकाणी जास्त, चुकीच्या ठिकाणी जास्त होतं. म्हणजे तो घरामध्ये कमी आणि वाईट ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्याच लोकांमध्ये जास्त असेल. तुम्ही आणि मी जेव्हा शिकण्याचा प्रयत्न करताय, आम्ही तपासून पाहूया की अशी काही माणसं आमच्या आजूबाजूला आहेत का, किंबहुना आम्ही स्वतःच अशी आहोत का. व्यसनाने, वाईट प्रकारच्या सर्व दुष्ट आत्म्यांनी भरलेले, ओढले गेलेले आणि त्या दुष्ट आत्म्यांच्या द्वारे नियंत्रित केले गेलेले असे आम्ही आहोत का. तपासून बघूया. बघा, आज अनेक माणसं आम्हाला माहिती आहेत की जे त्या दुष्ट आत्म्यांच्या द्वारे ओढली जात आहेत आणि त्यांचा पाय घरात टिकत नाही. ते घरात राहतच नाहीत, कुटुंबामध्ये राहत नाहीत. सतत आणि सतत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणांमध्ये त्यांचे पाय, त्यांचा वेळ चुकीच्या ठिकाणांमध्ये, चुकीच्या बैठकींमध्ये, चुकीच्या सर्व गोष्टींमध्ये. मग कदाचित ते दारूच्या अड्ड्यावर असतील, कदाचित ते वेश्यावस्तीमध्ये असतील, कदाचित ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी करत असतील, कदाचित पैशासाठी, सत्तेसाठी किंवा स्वतःच्या मनामध्ये असणाऱ्या दुष्ट आत्म्यांचं कार्य पूर्ण व्हावं याकरता अशुद्ध ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत असेल. घडत आहे. वचन सांगतं की त्या माणसाला पुष्कळ वेळा काय केलं, त्यानं धरलं आणि बेड्यांनी साखळ्यांनी बांधून पहाड्यात ठेवलं, तरी देखील काय होत होतं, तो ती बंधनं तोडत असे. ती बंधनं तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. कदाचित आमच्या आजूबाजूला अशी काही माणसं असतील की ज्यांना त्यांच्या व्यसनापासून, त्यांच्या वाईट सवयीपासून, त्यांच्या जीवनातल्या दुष्ट आत्म्यापासून बाहेर यावं याकरता वेगवेगळ्या प्रकारे बांधण्याचा प्रयत्न झाला असेल. कदाचित कुटुंबातील व्यक्तींनी प्रेमाची गळ घातली असेल, कदाचित कुटुंबातल्या व्यक्तींनी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे उपचार करण्याचा प्रयत्न केला असेल, कदाचित औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला असेल, कदाचित वेगवेगळ्या शपथा देऊन झाल्या असतील. परंतु त्या शब्दा, ते प्रेम किंवा ते सगळ्या काही गोष्टी त्यांना बंधनासारख्या वाटत असतील. आतमध्ये असणाऱ्या, त्यांच्यामध्ये असणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि ते काय करत आहेत, झुगारून देऊन जे स्वातंत्र्य त्यांना वाटत आहे, त्या दुष्ट आत्म्यांना वाटत आहे, कोणतं व्यसन करण्याचं, पाप करण्याचं, अशुद्धतेमध्ये राहण्याचं त्या ठिकाणी असते, त्यांना वारंवार घेऊन जात आहे. आज आमच्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत का, किंवा आम्ही स्वतः त्यांच्यापैकी आहोत का, विचार करूया. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या नियमामध्ये, कुटुंबामध्ये, देवाच्या संगतीमध्ये राहणं आम्हाला बंधनकारक वाटतं का? देवाचे नियम पाळणं आम्हाला बंधनकारक वाटतं का? देवाच्या कृपेमध्ये चालणं आम्हाला बंधनकारक वाटतं का? आम्ही 4 दिवस प्रार्थनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि परत 5व्या दिवशी परत आहे त्याच पापामध्ये, आहे त्याच चुकीमध्ये, आहे त्याच अशुद्धतेमध्ये आम्ही परत जातो का? तेच घडत होतं. साखळ दंडाने बांधलं जात होतं, त्याला तोडत होता आणि पुन्हा रानामध्ये तो भूत, तो दुष्ट आत्मा त्याला घेऊन जात होतं. आम्ही पण बऱ्याचदा देवाच्या वचनांनी, देवाच्या कृपेमध्ये बांधण्याचा, स्वतःला अडकवण्याचा, स्वतःला नियंत्रण ठेवण्याचा, स्वतः कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा कधी अनेकांच्या जीवनामध्ये अनुभव आला असेल की परत ते दुष्ट आत्मे, त्या सवयी, ते सर्व वाईट गोष्टी त्या ठिकाणी परत घेऊन जात आहेत. मग ते दारूचं गुत्ता असो, एक्स्ट्रा मराठ्याला अफेअर असो, लग्न बाह्य विवाह बाह्य संबंध असोत, वेश्येकडे जाणं असो, वेगवेगळ्या प्रकारची वाईट व्यसन करणं असोत, चुकीच्या प्रकारचे व्हिडिओ बघणे असोत,
देवापासून दूर अशुद्धतेमध्ये जाणं. त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले, पण ते दुष्ट आत्मे त्याला घेऊन जात होते पुन्हा 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 पुन्हा. आणि जेव्हा त्याला विचारलं गेलं तुझं नाव काय, तो ओळख विसरलेला आहे. तो ओळख विसरलेला आहे. आज आमच्या आजूबाजूला पण असे अनेक लोक असतील जे विसरून गेले ते कोण आहेत. कदाचित त्यांच्यासाठी वेगवेगळी नावं समाजाने दिली असतील. दारुडा, व्यसनी, जुगारी, बाहेर खालीपणा करणारा, व्यभिचारी. त्यांची स्वतःची ओळख कदाचित ते विसरून गेलेले आहेत. कदाचित जुगारासाठी, कदाचित दारूसाठी, कदाचित आणखीन देहाच्या वासनेसाठी, कदाचित आणखीन काही चुकीच्या गोष्टींसाठी ते स्वतःची ओळख कदाचित विसरून गेलेले आहेत. त्यांना आठवत नाही आहे की ते कोण आहे. कदाचित त्यांची बायको, कदाचित त्यांची आई, कदाचित त्यांचा बाप, कदाचित त्यांची लेकरं त्यांना आठवण करून द्यायचा प्रयत्न करत असतील त्या नात्याचा, त्यांच्या असण्याचा, परंतु त्यांना ती ओळख लक्षात येत नाही आहे. विसरून गेलेले आहेत, कारण ते दुष्ट आत्मे त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहेत. पण मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू द्या, अत्यंत आनंदाची बातमी सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या प्रत्येक दुष्ट आत्म्यावरती अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या माणसाला बघत आहे, जेव्हा त्या माणसाची अवस्था बघत आहे, तो पहिल्यांदा धमकावत आहे दुष्ट आत्म्याला, याच्यातून निघ, निघ. आणि तो दुष्ट आत्मा जो आतापर्यंत अनकंट्रोलेबल होता, कोणालाही ज्याच्यावरती नियंत्रण मिळवता येत नव्हतं, ज्याच्याकडे बघून लोक घाबरून जायचे किंवा ज्याला लोकांनी सोडून दिलं होतं, आता काही होणं शक्य नाही, तो दुष्ट आत्मा एक नव्हे अनेक 2000 डुकरं होती ज्यांच्यामध्ये ते गेले ते. आणि लिजन म्हणजे सैन्य हा रोमी शब्द आहे, कमीत कमी 6000 सैनिकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. असे हे पॉवरफुल असणारे दुष्ट आत्मे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा देतो निघून जा, गुडघ्यावरती येऊन पाया पडून येशू ख्रिस्ताच्या समोर गयावया करत आहेत, आम्हाला त्रास देऊ. हालेलुया. आमचा प्रभू किती सामर्थ्यशाली आहे. आज आमच्या प्रभू येशूचं सामर्थ्य ओळखण्याचा प्रयत्न करूया. तो त्या प्रत्येक दुष्ट आत्म्यापेक्षा शक्तिशाली आहे. जर तुमच्या घरामध्ये ती दुष्ट आत्मे काम करत आहेत, घाबरून जाऊ नका. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आमचा प्रभू येशू आहे. गयावया करत आहेत. बघा, पाया पडून मोठ्यानं म्हणाला, येशू परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध, मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. जो संपूर्ण गावाच्या न कंट्रोल होत नव्हता, तो येशूच्या पुढे पाया पडून म्हणतोय, विनंती करतो. हालेलुया. त्या प्रभू येशूचं सामर्थ्य आज आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करूया. जर आज आमच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट आत्मे कार्य करत असतील आणि आम्ही हात टेकले असतील, आमच्या कुटुंबामध्ये असे दुष्ट आत्मे काम करत असतील आणि आम्ही हात टेकले असतील, आमच्या ओळखीचे, आमच्या आजूबाजूचे, आमच्या नातलगाच्या कुणाच्या जीवनामध्ये असे दुष्ट आत्मे काम करत असतील आणि आम्ही हात टेकले असतील, देवाच्या लेकरांनो हात टेकू नका, गुडघे टेका, प्रार्थना करा आणि प्रभूला सांगा की प्रभू, या आमच्या प्रियजनाच्या, आमच्या स्वतःच्या किंवा आमच्या ओळखीच्या माणसाच्या जीवनातील दुष्ट आत्म्याला तो धमकाव. कारण जेव्हा प्रभू धमकावतो, जेव्हा प्रभू आज्ञा देतो, ती आज्ञा प्रत्येकाला ऐकणं भाग आहे. कारण तो सर्वांचा स्वामी, सर्वांचा राजा, परात्पर देवाचा पुत्र आहे. ते भूत विनंती करतात आणि काय म्हणतात, आम्हाला डोहात जायला सांगू नको. डोह म्हणजे प्रकटीकरणामध्ये ज्याला आघात खूप म्हटलेला आहे, त्या डोहामध्ये आम्हाला जायला सांगू नको ते म्हणतात. विनंती करत आहेत. आणि काय म्हणतात ते, तिथे डुकरांचा मोठा कळप चरत होता, ते म्हणतात आम्हाला त्याच्यामध्ये जाऊ दे. का? कारण डुकर पण शेवटी अशुद्धतेच मानले गेलेले यहुदी धर्मानुसार. आणि मग ते म्हणतात की आम्हाला त्याच्यामध्ये जाऊ दे. आणि त्याने त्यांना
अशी त्यांनी त्या भूतांनी काय केली? प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती केली. मग त्यास प्रभू येशू ख्रिस्ताने भूतांना परवानगी दिली. हालेलुया. विदाउट हिज परमिशन they can't do anything. आणि आता त्यांनी परवानगी मागितली आणि मग येशूने परवानगी दिल्यानंतर ती भूत त्या माणसातून निघाली, त्या डुकराच्या कळपामध्ये शिरली आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. जेव्हा लोकांनी बघितलं, ते डुकर चालणारे जे लोक होते त्यांनी जेव्हा ते बघितलं तेव्हा ते पळाले आणि नगरामध्ये शेतामळ्यामध्ये जाऊन त्यांनी हे वर्तमान सांगितलं. जेव्हा ते लोक परत आले काय झालं ते बघायला, तेव्हा एक अद्भुत गोष्ट त्यांना दिसली. काय झालं? ते येशूकडे आल्यावर ज्या मनुष्यातून भूते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला, शुद्धीवर आलेला असा त्याच्या दृष्टीस पडला. देवाची कृपा बघा, त्याच्या जीवनामध्ये किती फरक पडलेला आहे. तो येशूच्या पायाजवळ बसलेला आहे आणि वस्त्र नेसलेला आहे, शुद्धीवर आलेला आहे असं त्याच्या दृष्टीस पडला. आणि काय सांगते? तेव्हा त्यांना भीती वाटली. म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये भूत होती, जेव्हा तो त्या भूतांच्या मध्ये पिडलेला होता, जेव्हा तो कंट्रोल करता येत नव्हता, तेव्हा भीती वाटली नव्हती त्यांना. जणू काही ते नॉर्मल होतं. आणि आता जेव्हा तो त्यांच्यासारखा व्यवस्थित झालेला आहे किंवा त्याच्यातली भूत निघून गेलेले आहे, आता त्यांना भीती वाटली. देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये आमची भीती लोकांना त्याच वेळी वाटू लागेल ज्यावेळी आमच्यामध्ये सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य काम करू लागेल. शिकण्याचा प्रयत्न करूया. आज अनेक लोक आहेत, कदाचित ख्रिस्ती लोक पण आहेत, की जे आमची छाप लोकांवर पडावी, लोकांनी आमचं ऐकावं, लोकांनी आमच्या मागे यावं किंवा लोकांनी आम्हाला भ्यावं म्हणून कधी कधी अशा प्रकारच्या ज्या दुष्ट आत्मे आहेत त्यांच्यातून ते बाहेर पडायला तयार नाही आहेत. त्या दुष्ट आत्म्याच्या अधीन ते राहत आहेत. त्यांना त्याच्यातून बाहेर यायचं नाही आहे. कारण कदाचित अनेकांना वाटतं काय, की लोकांनी भय बाळगावा असं. कदाचित त्याच्यासाठी सत्तेचा, पैशाचा किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. आज अनेक दुष्ट आत्मे लोकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं महत्व कसं वाढवायचं ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, त्या माणसाला जेव्हा त्याच्यामध्ये सैन्य होतं तेव्हा माणसं घाबरत नव्हते. त्याला बांधण्याचा, साखळदंडाला बांधण्याचा, त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये काम करू लागलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामध्ये त्याचं जीवन बदललं, लोक घाबरले, लोकांना भय वाटलं. शिकण्याची गोष्ट, समजून घेण्याची गोष्ट. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करतो आणि जेव्हा तो तुमच्या जीवनामध्ये आहे, तुम्हाला कोणाला घाबरण्याची गरज नाही. परंतु तुमच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराला सगळेजण घाबरतील. तुमच्यामध्ये असणाऱ्या सत्याला सगळेजण घाबरतील. तुमच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराच्या अस्तित्वाला सगळेजण घाबरतील. तुम्हाला नाही, तुमच्यामध्ये असणाऱ्या त्या सत्याला, तुमच्यामध्ये असणाऱ्या त्या प्रभू येशूला. आणि काय झालं पुढं? मग आम्हाला माहिती आहे पुढचा इतिहास काय, पुढची जी घटना काय आहे ते, की मग त्यांनी ते सांगितलं भूतग्रस्त कसा बरा झाला ते. आणि मग त्या चौकडल्या आलेल्या प्रांतातील लोकांनी येशूला विनंती केली. काय विनंती केली? आमच्यापासून निघून जावे, कारण ते फार भयभीत झाले होते.
ते प्रभू येशू ख्रिस्ताला घाबरले. त्यांचं भीती बाळगणं वेगळ्या प्रकारचं होतं, परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताला घाबरले. आणि हा जो मनुष्य ज्याच्यातून भूत निघालेली होती, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करत होता की मी तुमच्या बरोबर असावं, मी तुमच्यावर येतो माझं जातो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, आपल्या घरी माघार जा आणि देवाने तुझ्यासाठी केवढी कृत्य केली आहे ते कळव. मग तो आपल्यासाठी येशूने केवढी कृत्य केली ते गावभर सांगत फिरला. जो व्यक्ती कबरांमध्ये राहत होता, ज्याला कोणत्याही प्रकारचं समाजामध्ये स्थान स्टेटस काहीच नव्हतं, आता तोच सगळीकडं प्रभू येशू ख्रिस्तानं, परमेश्वरानं त्याच्या जीवनामध्ये काय केलं ते सांगत फिरला. हे प्रभूच स्वातंत्र्य देणारं सामर्थ्य आहे. हे प्रभूच सुटका देणारं सामर्थ्य आहे. हे प्रभूच सामर्थ्य आहे. देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही आणि मी सुवार्ता सांगण्यासाठी स्वतंत्र झालो आहोत का? आमच्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दुष्ट आत्म्यावरती आम्ही विजय मिळवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतंत्र झालो आहोत का? जर झालो नसू तर आज हा गर्सेकराचा जो भूतग्रस्त आहे तो तुम्हाला आणि मला शिकवत आहे. आमचा प्रभू सर्व दुष्ट आत्म्यांपेक्षा देखील सामर्थ्यशाली आहे. त्याचा अधिकार सगळ्यांवर आहे, पृथ्वीवर, समुद्रावर, आमच्यावरती आणि त्या सर्व दुष्ट आत्म्यावरती देखील त्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही आज प्रभूजवळ जाऊया, प्रार्थना करूया की त्यानं आमचं जीवन बदलावं. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, आमच्या जीवनाचा अधिकार तुला देतो, विनंती करतो प्रभू तू ये आमच्या जीवनामध्ये, ये माझ्या राजा. आज आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर, आमचं जीवन तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे बदल. आणि आमच्या जीवनामध्ये जर कोणत्या प्रकारचा दुष्ट आत्मा काम करत आहे तर आज आम्हाला त्या सर्वांपासून तू मुक्त कर, स्वतंत्र कर, तुझ्या गौरवामध्ये आम्हाला उपयोगामध्ये आण. आज आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये सोपवतो, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव. येशू बाप्पा, आमच्या जीवनाचा ताबा तू घे. आज आमचा जीव तुझ्या समोर मौल्यवान वाटावा हीच प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रेम गोड नावात ही विनंती तुला सादर करतो, म्हणून तो ऐक माझा राजा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हाला असते, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तसेच तू आमच्या ऋणे आम्हाला सोडू. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. जो अगम प्रकाशामध्ये वास करतो तो परमेश्वर त्याचा मुख प्रकाशावर पाडू, आम्हाकडे प्रसन्न करू आणि ख्रिस्त येशूच्या सानिध्यामध्ये सर्वदा विजयी जीवन जगण्यासाठी देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आता सुद्धा सर्व काळपर्यंत असो. आमेन. देव बापा आपणास आशीर्वाद.